तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे मी डिझनीलँडला आलो होतो. तर या पार्टमध्ये मी तुम्हाला डिझनीलँडचा बेस्ट पार्ट दाखवणार आहे. मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण वेगवेगळ्या राईडमध्ये गेलो होतो. तर आता आपली नेक्स्ट राईड होती ही. म्हणजे या राईडमध्ये कसं असते माहितीये का, एका बोटमध्ये आम्हाला जंगलात घेऊन गेले आणि असे वेगवेगळे प्राणी दाखवत होते. या पूर्ण राईड मागे एक स्टोरी होती आणि एक वेगळाच थ्रिल एक्सपिरियन्स होता. म्हणजे फक्त रील बघून तुम्हाला काही ते समजणार नाही, पण खरं मध्ये राईड खूप चांगली होती. त्यानंतर सरळ आम्ही डिझनीलँडच्या मेन स्ट्रीटवर आलो, कारण इथं स्टार्ट होणार होती परेड. आता तुम्ही म्हणसाल परेड काय विषय, तर इथं काहीतरी अशा वेगवेगळ्या कार्टूनच्या झाक्या दाखवत होते. हे सगळं टीव्ही मध्ये मी आधी पाहिलं होतं, तेव्हा ते मला सगळी फालतुगिरीच वाटली. पण जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स घेतला ना, तेव्हा कळालं किती चांगलं येते. बाकी पूर्ण परेडचा मोठा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणारच आहे. मग नंतर थोड्या वेळा तिथे अंधार पडला आणि यांनी इथं अशा काहीतरी मशीन्स लावल्या होत्या, असं वाटत होतं स्नोफॉलच होतोय. नंतर मग इथची फेमस सॉफ्टी खाल्ली. ही सॉफ्टी होती 700 रुपयाची आणि पूर्ण ते डीमार्टच्या बाहेर मिळते ना तशीच होती. मग नंतर दूर कुठे आम्हाला ना एक ड्रोन शो दिसला. त्याच्याजवळ येतच नाही त्या कासलवर ना नाईट शो चालू होणार होता. पण जेव्हा हा नाईट शो चालू झाला ना, एकदम स्वप्नच वाटत होतं सगळं. म्हणजे नाही का, इकडून तिकडे हे फटाके फुटतायत, हे कासलवरती प्रोजेक्शन होतंय आणि वॉटर शो पण होता. तसा पूर्ण नाईट शो अर्धा तासाचा होता, म्हणून सगळं काय रीलवर दाखवू शकत नाही, पण मी तो पूर्ण शूट केलाय. तर तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या युट्यूब चॅनलला. बस या शो नंतर आम्ही हॉटेलकडे निघालो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. उद्या पुन्हा भेटूया हाँगकाँग सिटीमध्ये.